आभार माना. छत्रपतींना वंदन करून आपण आजच्या दिवसाची आपली सुरुवात करतोय. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा वंदन करत असताना एकनाथबाई असतील, त्याचबरोबर आदरणीय शरददादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपण पंचायत समिती जिल्हा परिषद लढलो आणि नुसत्या लढलो नाही तर आज पंचायत समितीवर आपला भगवा फडकलाय. मी मनापासून शेळकंदेताई असतील, त्याचबरोबर आपला अमित असेल, या दोघांचंही अभिनंदन करत असताना आपल्या सगळ्यांचं खरं तर ज्या ज्या लोकांनी यांच्या विजयासाठी प्रयत्न केले त्या सगळ्या तमाम शिवसैनिकांचं मी मनापासूनचं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर खरं तर ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आज निवडून आलेत त्यांना विनंती करतो की आपण शिवसेनेच्या संघटनेला धरून आपण इथून पुढे काम करावं, की जेणेकरून इथून पुढचा जो आपला विजय आहे किंवा इथून पुढे जे इथून पुढच्या ज्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन असतील त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांचं सहकार्य निश्चित स्वरूपात लाभणार आहे. आज आपल्याकडं आमदार शरददादा आहेत, जिल्हा परिषदला आपल्याकडे 3 सदस्य आहेत, त्याचबरोबर सभापती आणि उपसभापती, म्हणजे त्याचबरोबर नगर परिषद, या सगळ्या ठिकाणी शिवसेना ही ताकदीने लढली आणि शिवसेना ही ताकदीने विजयी झाली. आज विनंती आपल्या या सगळ्यांना ह्या माध्यमातून आहे की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे आणि त्यासाठी प्रसंगी जे काही निर्णय घ्यावे लागतील ते आपण घेतले पाहिजे, ही एवढी विनंती. जसं दादांनी आपल्याला टँकरचं आत्ता एक उदाहरण दिलं, शासन पुरल नाही पुरल पण आपण मात्र तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो आणि सभापती आणि उपसभापती त्याचबरोबर आमदार शरददादा सोनवणे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. दादा बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.